सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत. उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत. बडे बडे साहेबान हा सगळे लक्ष समोर हे दप्तर काढायला पाठवायचं आणि फक्त समोर नसते खाली मातीमध्ये कोणी हात घालायचे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूसचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या माध्यमिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न होत आहे. समारंभाचे प्रमुख पाहुणे साई उद्योग समूह पलूसचे प्रमुख अभियंता सन्माननीय सुशांत शिवाजी आसवले यांचं समारंभस्थळी आगमन झालं आहे. संस्था प्रशाला व उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आजच्या समारंभाचे अध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा यांचंही समारंभस्थळी आगमन झालं आहे. हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन M.A. पाटील सर तसेच मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन लकी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जयंत कदम नाना तसेच पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सन्माननीय अजित पाटील या मान्यवरांचंही समारंभस्थळी आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. प्रमुख पाहुण्यांच्या समवेत सन्माननीय जालिंदर लोंढे, निखिल सदामते इथं उपस्थित आहेत. तसेच आपल्या प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय A. सावंत सर, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, सुपरवायझर U.V. पाटील मॅडम, सुपरवायझर कदम सर, S.G. दडस सर, उपस्थित अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनी, आपण सर्वजण समारंभासाठी बहुसंख्येने उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नकोच दिसणे केवळ सुंदर, अंगी बालवा गुण हे सुंदर, याच गुणांचे होते कौतुक, चला सद्गुणी होऊया, आपण सुंदर होऊया. गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा व त्यांचे कौतुक करणारा सोहळा म्हणजेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. या समारंभाची सुरुवात आपण स्वागत गीताने करूया. स्वागत गीत सादर करत आहेत प्रशालेच्या विद्यार्थिनी आणि संगीत शिक्षक प्रकाश पवार सर आणि त्यांना साथ संगत करतायत S.D. माने सर. गीताचे बोल आहे, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. la 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 la
झंकारले गीत साकारले स्वागत आला आज ते गाईले पाहून या येथे गुणीजनांना गुंफितो आम्ही या सुमनांना हर्ष दाटून ये गीत ओठात ये तोशिवाया मनास आपुल्या भाव फुले ही लागे फुलण्या हीच सुमनांजली वाहून या इथे सूर झंकारले गीत साकारले स्वागत आला आज ते गाईले. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक SN कुंभार सर इथं समारंभस्थळी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतर प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय AS सावंत सर यांना विनंती त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि MCVC विभाग यामधील माध्यमिक विभागाचा सन 2021-22 मधील पारितोषिक वितरण समारंभ. या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख अतिथी आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सध्याचे पलूस नगरीमधील उद्योजक सुशांत अस्वले, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दोंडराम शिंदे सर, सचिव पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन MA पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत कदम नाना, संस्था सदस्य गणेश पाटील, त्याचबरोबर SN कुंभार सर, लकी विद्या मंदिरच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, लकी विद्या मंदिरचे पर्यवेक्षक UV पाटील मॅडम, त्याचबरोबर RP कदम सर, HG धडस सर, प्रभारी उपप्राचार्य लकी विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज कोळी सर, कुंभार सर, माध्यमिक विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी GS आणि LR, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या समवेत आलेले त्यांचे मित्र, माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक वृंद, सर्व कर्मचारी वृंद, या सर्व मान्यवरांचं मी लकी प्रशाला याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्याचा उद्देश असा असतो की सर्वच विद्यार्थी बौद्धिक क्षमतेने नसतात, त्यात सर्वांचीच बौद्धिक क्षमता एकसारखी असत नाही. काहींची क्षमता खेळामध्ये असते, काहींची नाट्यामध्ये असते, काहींची संगीतामध्ये असते. इतर कलागुणांना सुद्धा त्या विद्यार्थ्यांचा वाव मिळावा या उद्देशानं संस्थेनं हा प्रकल्प राबवलेला असतो की पारितोषिक वितरण समारंभ. यामध्ये ज्या गुणवान विद्यार्थिनीनं वेगवेगळ्या स्पर्धेच्या मध्ये वर्षभरातल्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या मध्ये भाग घेतला आणि नैपुण्य गाजवलं, अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळावी या उद्देशानं संस्थेनं हा कार्यक्रम राबवलेला असतो. आणि तुमचं कौतुक व्हावं की त्यामधून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचं बक्षीस, अशा पद्धतीची शाबासकीची थाप संस्थेची मिळाली पाहिजे असं वाटावं या उद्देशानं असे कार्यक्रम आपण राबवत असतो. त्यामधलाच हा माध्यमिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ आहे. अनेक स्पर्धा आपण यामध्ये राबवल्या, अगदी रांगोळी स्पर्धा असेल, विविध गुणदर्शनाची स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, हस्ताक्षर स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा आपण राबवल्या. त्या सर्व विविध स्पर्धामध्ये भाग घेतलेले जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना यामध्ये यश मिळालं ते विद्यार्थी आहेत, त्या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. पुनश्च एकदा जे पाहुणे आहेत, आपलेच विद्यार्थी आहेत, आपल्याच परिसरांमध्ये बऱ्याचदा तुम्ही पाहिलेले असेल तर आपली बरीच कामं त्यांच्याकडे चालू असतात, संस्थेची बरीच कामं त्यांच्याकडे असतात. तर असे हे विद्यार्थी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेले आहेत. तुम्हाही विद्यार्थ्यांना वाटावं की माझी विद्यार्थी इतका मोठा होऊ शकतो आणि तो तुम्हाला बक्षीस देण्यासाठी येऊ शकतो, तसं तुम्हालाही असं वाटावं
या उद्देशानं असे प्रकल्प संस्था राबवत असते. जे सर्व सन्माननीय सदस्य, प्रमुख अतिथी, त्यांच्या समेत आलेले सर्व त्यांचे मित्र, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व अधिकाऱ्यांचं, शिक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्काराची दिशा, यशाची आशा, पुढे जाण्याची ईर्षा, वात्सल्याची वर्षा व ज्ञानाची नशा देण्यासाठी शाळा व शिक्षक असतात. अल्पाक्षर रमणीयत्व सुंदर प्रास्ताविक सरांनी केलं. धन्यवाद सर. पदस्पर्शाने पुनीत झाले, ज्ञान मंदिर बहरून गेले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांनी करून द्यावा ही विनंती. प्रमुख अतिथींचा परिचय उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम. सन 2021-22 मधील माध्यमिक विभागामधील आपला पारितोषिक वितरणाचा आज कार्यक्रम आहे आणि या प्रसंगानिमित्त, या कार्यक्रमानिमित्त आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री धोंडीराम शिंदे सर तथा अण्णा, संचालक श्रीयुत अजित पाटील सर, संचालक SN कुंभार सर, मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत MM पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत जयंत कदम नाना, त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत सावंत सर, सुपरवायझर्स दडस सर, RP कदम सर, UV पाटील मॅडम, सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे असणारे आपल्या प्रशालेचे यावर्षीचे GS मुसद्दीक, 10वीचा विद्यार्थी आपला मुसद्दीक आणि LR लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गौरी भिसे, हे सर्व आज आपल्याला इथे उपस्थित राहिलेत. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी, आदरणीय प्रमुख अतिथी श्रीयुत सुशांत शिवाजी आसवले, आपले माजी विद्यार्थीच आहेत आणि अशा विद्यार्थ्यांकडे पाहिलं की आम्हालाही अभिमान वाटतो, गर्व वाटावा असं काम, अशी कामगिरी आपले माजी विद्यार्थी असे करत असतात. आणि यांना बोलवण्याचा उद्देश आता सरांनी सांगितलाच आहे की अशा पद्धतीनं पुढे बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी या भविष्यामध्ये अशीच उज्ज्वल कामगिरी करावी की जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही वर्षानंतर भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची संधी प्रशालेला मिळावी. आपल्या संस्थेचा हा हेतू अतिशय उदात्त आहे, खूपच छान आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढे असा आदर्श ठेवण्याचा हा खरं तर उपक्रम आहे. आजचे आदरणीय अतिथी यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आजचे आदरणीय अतिथी सुशांत शिवाजी आसवले हे आपल्या पलूस ग्रामचेच आहेत, आपले माजी विद्यार्थी आहेत. ते BE मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी अनेक फर्म्स आपल्या इथं पलूसमध्ये चालू केलेले आहेत. पलूस नगरीचे ते उद्योजक आहेत. श्री साई इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन, श्री साई हार्डवेअर अँड स्टील, श्री साई कॉन्ट्रॅक्शन इत्यादी उद्योग, इत्यादी फर्म्स त्यांनी पलूसमध्ये चालू केलेले आहेत आणि त्यातून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. खरं तर असं सांगताना सुद्धा अभिमान वाटतो की विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये सुद्धा नोकरीच्या मागे न लागता इतरांना, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांनीही हेच सांगितलेलं आहे सगळ्या तरुण युवा पिढीला की नोकरीच्या मागे धावू नका, तर आपणच इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करा, इतरांना नोकरी द्या. त्यांनी आपल्या आजच्या या आदरणीय अतिथींनी सर्व मुलांना, सर्व विद्यार्थ्यांना आदर्श घालून दिलेला आहे. आणि आपण स्वतःही एक उद्योग, अनेक असे छोटे मोठे उद्योग चालू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी हा अतिशय छान संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजे हा आदर्श आपल्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांनी घेतला तर भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा खूप छान काहीतरी करू शकाल असं वाटतं. आणि जेणेकरून तुम्हालाही इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्याची संधी मिळावी आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हालाही अभिमान वाटावा, गर्व वाटावा, अशी कामगिरी आजच्या अतिथींनी केलेली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रशालेच्या वतीने मी आपल्या अतिथींना शुभेच्छा देते आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. मिळते आणि गावकऱ्यांना अभिमान. पलूसचे सुपुत्र प्रमुख पाहुणे सुशांत आसवले साहेब यांचा परिचय थोडक्या परंतु नेमक्या शब्दांमध्ये कुलकर्णी मॅडम यांनी करून दिला. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती, म्हणून
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे अभियंता उद्योजक सुशांत आसवले यांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व रोप भेट देऊन पाहुण्यांचा सत्कार होईल. अतिथी देवो भव ही भारताची धरा, स्वागत करून तुमचे आम्ही पाळतो परंपरा. पद, प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा यामध्ये माणसाचे मोठेपण मोजले जात नाही. तो माणूस सेवाकरांच्या कल्याणासाठी झटतो, तो सर्वात उत्तम फक्त जाणावा. प्रमुख पाहुण्यांना रोप भेट देऊन त्यांचा सत्कार करावा हे अत्यंत आदर्श असावे. करा जिव्हाळा निसर्गापाशी, देऊन तो सुखाच्या राशी. धरती व आकाश यांना जोडणारा चैतन्यदायी देवा म्हणजे वृक्ष. तरुवर कराल माया, मिळेल थंडगार छाया. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार होईल. प्रशालेचे प्राचार्य सन्मान्य सावंत सर, माळ्याशिवाय बहर येत नाही, जनतेशिवाय सरकार बनत नाही. तसेच संस्थेचे संचालक अजित पाटील, संस्थेचे संचालक एस.एन. कुंभार सर या मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन संस्था मान्यवरांचा सत्कार होतो. तसेच पाहुण्यांच्या समेत आलेले सन्माननीय जालिंदर लोंढे सदामते यांचाही सत्कार गुलाब पुष्प देऊन सरांनी करावा ही विनंती. सत्काराचा हा सोहळा पाहुनिया आपुल्या डोळा, हृदयास स्पर्शून गेला स्वागत सत्काराचा सोहळा. यानंतर समारंभाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय सुशांत आसवले साहेब यांना विनंती त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. 蓝牙一段开。 कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री धोंडीरामजी शिंदे सर, संस्थेचे सर्व संचालक, प्राशालयाचे मुख्याध्यापक सावंत सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, सुपरवायझर कदम सर, सर्व गुरुजन व विद्यार्थींनो, तुम्ही मला शाळेत बोलवून माझा जो सन्मान केला त्याबद्दल तुमचे सर्वात आभारी आहे. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. विद्यार्थी तुम्ही जसे आज या समोर बसलेला आहात तसेच मीही असाच बसून पारितोषिक वितरणाचा समारंभ बघत होतो, बक्षीस घेत होतो. त्याच पद्धतीनं आज मला या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल मी सर्वांना आभारी, शाळेचे आभारी आहे. माझ्या वैयक्तिक सामाजिक आयुष्यात मला जे काही यश मिळाले आहे त्यामध्ये माझ्या लकी शाळेच्या आणि इथल्या शिक्षकांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आज बक्षीस मिळतील त्यांचे मनापूर्वक अभिनंदन. त्यांना पुढील वार्षिक ह्याच उत्सुकतेने क्रीडा क्षेत्रात अधिक जोमाने प्रयत्न करून अनेक यश मिळावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांनी यश अपयशाची तलवार झेलावी, अपेक्षेचे आकाश पहावे, त्याचप्रमाणे अपेक्षा भंगाची दरीही झेलावी. मोडणे, तुटून पडणे, पुन्हा जोडणे आणि गतीने धावत सुटणे हे जीवनाचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं अल्प मनोगत पाहुण्यांनी व्यक्त केलं. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा यांना विनंती त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. पलशिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित लक्ष्मीराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आज माध्यमिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुशांत आसवले साहेब, पलशिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक एम.ए. पाटील सर, जयंताना कुंभार सर, अजित पाटील सर, त्याचबरोबर लक्ष्मीराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर, कुलकर्णी मॅडम, सर्व विभाग प्रमुख, उपस्थित शिक्षक मित्र, विद्यार्थी बंधू भगिनी,
आज या ठिकाणी 2 वर्षाच्या कालखंडानंतर थोड्याफार प्रमाणात का होईना कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न संस्था प्रशाला या ठिकाणी करत आहे. कोरोनाच्या महामारीतून आपण थोडंसं बाहेर पडत आहोत आणि बाहेर पडत असताना थोडी ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती यांची द्विधा अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं वास्तविक पाहता मोबाईल ही एक थोडकी गरज या ठिकाणी निर्माण होती, परंतु या कोरोनाच्या महामारीनं मोबाईल हा आपला एक गरज आणि अविभाज्य अंग बनलेला आहे. खरं वास्तविक पाहता मोबाईलचे चांगले आणि वाईट परिणामही आपल्याला माहीत आहेत, तरी सुद्धा मोबाईलचा वापर हा अनिर्वाह झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलमधून जितकं काही चांगलं घेता येईल तितकंच घ्या, वाईटाची संगत करू नका, कारण याचा परिणाम भावी समाज निर्माण होण्यासाठी होत असतो. आजची शिक्षण पद्धती ही बदलत आहे. 2023चं शैक्षणिक धोरण येत आहे. परीक्षा पद्धती हळूहळू कमी होत आहे. मला वाटतं यावर पुढच्या वर्षीपासून ज्या वेळेला शैक्षणिक धोरण लागू होईल त्यावेळेला परीक्षाही बंद होतील, 10वीचं बोर्डही बंद होईल. परीक्षा विना तयार झालेले विद्यार्थी या स्पर्धेच्या जगामध्ये टिकतो की काय, किंवा त्याची काय परिस्थिती होईल, हा एक विचारमंथनाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि हळूहळू आपण या प्रगतीकडे विज्ञानाची कास धरून पुढे जात आहोत, परंतु आजचा विद्यार्थी घडवण्यामध्ये आपण कमी पडतो की काय. आजचे विद्यार्थी घडवत असताना मैदानी खेळ जे आहेत ते बंद पडू लागलेले आहेत. पूर्वीचे जे काही खेळ आहेत ते आता दिसत नाही. आजचा विद्यार्थी मैदानापेक्षा मोबाईलवरती जास्त आहे. तर मित्रांनो, आज या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने इतकंच आपल्याला सांगणं आहे की आपण खेळाबरोबर अभ्यास आणि हे करत असताना आपले शिक्षण घेऊन, आपल्या पालकांचा, आपल्या गुरुजनांचा आदर करत आपण शिक्षण घेऊन एक आदर्श पिढी, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. कोणत्याही वाईट विचाराची, वाईट संगत न धरता चांगल्याची कास धरून आपण आपलं भविष्य घडवावं. या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवन ही चैनीची गोष्ट नसून कर्तव्याची धुनी आहे, असा संदेश अण्णांनी आपल्या मनोगतातून दिला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहताय ते पारितोषिक वितरण होईल. दिव्य स्वप्न बंगली तुटली तरी चालतील, पण काही दिव्य करण्याची जिद्द तुटता कामा नये, अशी शिकवण देणारी आपली शाळा. माध्यमिक विभागाचे पारितोषिक वितरण होत आहे. पारितोषिक वाचन करतील अनुक्रमे S.A. तारळेकर मॅडम आणि खजुरे मॅडम. सर्वप्रथम तारळेकर मॅडम पारितोषिक वाचन करतील. प्रमुख पाहुणे आसवले साहेब यांना विनंती, त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके द्यावी. विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे एव्हरीथिंग इज इझी वेन यू आर बिझी अँड नथिंग इज इझी वेन यू आर लेझी. 蓝牙里连接。 बौद्धिक आणि क्रीडा विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला, ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांना सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. प्रथम मी त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते आणि पारितोषिक वाचनाचा प्रारंभ करते. सर्वप्रथम कुमारी शुभा अनिल तारळेकर, 9वी अ, मराठी हस्ताक्षर प्रथम, इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय, गणित रांगोळी द्वितीय. समोर रेवती रघुनाथ जाधव, 9वी अ, मराठी हस्ताक्षर द्वितीय, इंग्रजी हस्ताक्षर तृतीय, मराठी वक्तृत्व द्वितीय, इंग्रजी वक्तृत्व तृतीय, मराठी निबंध तृतीय, वाचकश्री पुरस्कार प्राप्त, NMMS परीक्षा स्कॉलरशिपसाठी पात्र. कुमारी चेतना मंगेश कांबळे, 9वी ग, मराठी हस्ताक्षर तृतीय. कुमार अथर्व विजय गायकवाड, 9वी अ, इंग्रजी हस्ताक्षर प्रथम. विद्यार्थ्यांनी परत यायचं आहे. कुमारी ऋतुजा सतीश फाळके, 9वी क, मराठी वक्तृत्व प्रथम,
इंग्रजी वक्तृत्व द्वितीय राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड. कुमारी साक्षी विशाल शिंदे 9वी क मराठी वक्तृत्व तृतीय. कुमार आर्यन चंद्रसेन जाधव 9वी क मराठी निबंध प्रथम. कुमार सत्यजित दीपक कुंभार 9वी क मराठी निबंध द्वितीय. निबंध द्वितीय. समीक्षा पवार. कुमारी श्रावणी मानसिंग ताटे इयत्ता 9वी इंग्रजी निबंध तृतीय. यानंतर मी संस्थेचे सचिव माननीय श्री गंगूराम शिंदे सर यांना विनंती करते त्यांनी पारितोषिक वितरण करावं. कुमारी श्रावणी ताटे. कुमारी आदिती विवेक कोले 9वी गायन स्पर्धा प्रथम. परत यायचं जरा विद्यार्थ्यांनी. कुमारी दीप्ती धनाजी पाटील 9वी ग गायन स्पर्धा द्वितीय. कुमारी समृद्धी श्रीकांत जोशी 9वी गायन स्पर्धा तृतीय. कुमारी तनुजा धनंजय पाटील 9वी ड मेहंदी प्रथम. कुमारी मयुरी अर्जुन कदम 9वी मेहंदी द्वितीय. कुमारी सृष्टी बजरंग एसुगडे 9वी ड मेहंदी तृतीय. कुमारी अंजली जयंतराव पाटील 9वी वाचक श्री पुरस्कार NMLS परीक्षा स्कॉलरशिपसाठी पात्र. कुमारी अनुराधा किरण जाधव 9वी ड 100 मीटर धावणे. मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री M.A. पाटील सर यांना विनंती करते त्यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करावे. कुमारी श्रावणी हनुमंत मनसुळे 9वी क 100 मीटर धावणे द्वितीय लांब उडी प्रथम. बक्षीस घ्यायला जे विद्यार्थी येतात त्यांनी बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर आपला मास्क काढायचा. कुमारी तृप्ती प्रशांत पवार 9वी ग 100 मीटर धावणे तृतीय. कुमारी प्रीती राहुल पुडाले 9वी क लांब उडी तृतीय. गणेशोत्सव रांगोळी तृतीय. राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड. कुमारी श्रेया जगन्नाथ शेंडगे 9वी ड गणितोत्सव रांगोळी प्रथम. कुमारी साक्षी संदीप सूर्यवंशी 9वी क राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड. कुमारी वैष्णवी अमोल पाटील 9वी क राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड. आपलं नाव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी चटकन वरती यायचं. समोर उपस्थित विद्यार्थ्यांना अजून वाजू दे, थांबवू नका टाळ्यांना, यानंतर मी कारण शाळा तुमचा प्राण आहे आमचा. माननीय श्री जयंत कदम नाना यांना विनंती करते त्यांनी यापुढील बक्षीस वितरण करावं. कुमारी महेश आलम मुल्ला 9वी क
राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड. कुणाल लक्ष्मण सदामते 9वी फ 100 मीटर धावणे प्रथम. कुमार रुद्र राहुल पाटील 9वी ड 100 मीटर धावणे द्वितीय. लांब उडी तृतीय. रुद्र राहुल पाटील. कुमार हर्षवर्धन आनंदराव भोसले 9वी अ 100 मीटर धावणे तृतीय. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा गोल्ड मेडल कराटे स्पर्धा काठमांडू नेपाळ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. कुमार वेदांत गणेश भुसळे 9वी अ लांब उडी प्रथम. कुमार यश विवेक दिवटे 9वी ब लांब उडी द्वितीय. कुमारी अंकिता सुधीर सुतार 9वी 10वी मराठी हस्ताक्षर प्रथम. अंकिता सुधीर सुतार 10वी. कुमारी मृणाली रवींद्र माने 10वी मराठी हस्ताक्षर द्वितीय. गायन प्रथम. यानंतर संस्था सदस्य माननीय श्री गणेश पाटील सर यांना विनंती, त्यांनी यापुढील बक्षीस वितरण करावं. कुमारी समीक्षा संजय पाटील 10वी अ मराठी हस्ताक्षर तृतीय. कुमारी श्वेतला बजरंग सावंत 10वी इंग्रजी हस्ताक्षर प्रथम. कुमारी केतकी दिनेश गडवीर 10वी इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय. कुमारी अनिता संदीप पाटील 10वी इंग्रजी हस्ताक्षर तृतीय. इंग्रजी निबंध प्रथम. कुमारी गौरी शिवाजी भिसे 10वी ड मराठी वक्तृत्व प्रथम. मस्त काढायचं आपला. कुमारी ऋतुजा फोटोमध्ये शेटे मस्त 10वी असतं म्हणून. मराठी वक्तृत्व द्वितीय. मराठी. कुमार ऋषिकेश अरविंद वाघमारे 10वी क मराठी वक्तृत्व तृतीय. इंग्रजी वक्तृत्व द्वितीय. गायन द्वितीय. कुमारी पायल जयसिंग खोबरे 10वी इंग्रजी वक्तृत्व प्रथम. कुमारी भाग्यश्री महादेव गायकवाड 10वी ड मराठी निबंध द्वितीय. कुमारी अस्मिता विजय सावंत 10वी मराठी निबंध तृतीय. यानंतरच्या बक्षिसाचं वाचन खजुरी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतरचं बक्षिसांचे वाटप संस्थेचे संचालक माननीय श्री एस.एन. कुंभार सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. रमेश सूर्यवंशी 10वी क इंग्रजी निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक. बक्षीस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क काढायचं. कुमारी
प्रणाली महादेव भिंगार दिवे 10वी क गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक, कुमारी अक्षदा महादेव सावंत 10वी न मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक, कुमारी श्रुती अनिल सांडगे 10वी ड मेहंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक, कुमारी श्रुती सूर्यकांत कोळी 10वी अ मेहंदी स्पर्धा तृतीय क्रमांक, तर त्यांनी टाळ्या वाजवा सर्वांनी. आम्हाला कशी तुमची उपस्थिती जाणवेल, टाळ्या वाजवून अस्तित्वाची जाणीव द्यावी लागेल. कुमारी सोनिया संजय पवार 10वी ड वाचकश्री पुरस्कार, नाव वाचलं की पटकन वरती यायचं. आपलं नाव वाचल्यानंतर फोटो काढताना तुमच्या तोंडावरती मास्क नको. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सर यांना मी विनंती करते की यानंतरचे पारितोषिक सरांनी द्यावे. कुमारी सायली संजय आवटे 10वी ड 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, लांब उडी प्रथम क्रमांक, कुमारी सोनाली पांडुरंग साळुंखे 10वी ब धावणे 100 मीटर द्वितीय क्रमांक, लांब उडी द्वितीय क्रमांक, कुमारी आरती रामचंद्र कुदाले 10वी अ 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक, कुमारी पायल कुमार भोसले 10वी फ लांब उडी तृतीय क्रमांक, कुमार ओंकार पांडुरंग जाधव 10वी अ 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, कुमार आदर्श राजेंद्र फाळके 10वी फ 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, कुमार प्रथमेश विनोद कुंभार 10वी ड 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक, कुमार करण विश्वनाथ संपाळ 10वी अ लांब उडी प्रथम क्रमांक, यानंतर संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन माननीय कुमार आदित्यराज संतोष कुंभार 10वी ड लांब उडी द्वितीय क्रमांक, कुमार बापूसाहेब विजय खंबाळे 10वी ड लांब उडी तृतीय क्रमांक, कुमारी प्राची उदयसिंह धनवडे 9वी ड जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा प्रथम, औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कुमारी हर्षल अरविंद बुचडे 9वी ई NMMS परीक्षा स्कॉलरशिप साठी पात्र, यानंतर सांघिक स्पर्धेतील पारितोषिकांची वाटप होईल. शाळेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते यानंतरचे पारितोषिकांनी द्यावे. कॅप्टननी बक्षीस स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. बक्षीस तुम्ही बघत बसायचे, बक्षीस सगळे संपल्यानंतर परत बघत बघायचे. आता फक्त समोर 9वी ब कबड्डी द्वितीय क्रमांक, 9वी मुली 9वी क कबड्डी प्रथम क्रमांक, 9वी मुली 9वी ग कबड्डी द्वितीय क्रमांक, 10वी क मुले कबड्डी प्रथम क्रमांक, 10वी ई मुले कबड्डी द्वितीय क्रमांक, 10वी अ कबड्डी प्रथम क्रमांक मुली,
दहावी ई मुली कबड्डी नववी अ मुले रस्सीखेच प्रथम क्रमांक, नववी ड रस्सीखेच द्वितीय क्रमांक, ते पुढे येतो तिकडे विद्यार्थी मित्रांनो, टीका निंदा नाव ठेवणं त्याला फारशी बुद्धी लागत नाही, पण निर्व्यासपणे एखाद्याचं कौतुक करायला फार मोठं मन लागतं. तुम्ही टाळ्या वाजवत आहात, विशिष्ट ठेका भरा, परंतु टाळ्या वाजवत राहा. नववी क मुली डॉटबॉल प्रथम क्रमांक, नववी ई मुली डॉटबॉल द्वितीय क्रमांक. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुशांत अस्वले सर यांना विनंती करते की यानंतरचे पारितोषिक वाटप करावे. मुले रस्सीखेच द्वितीय क्रमांक, दहावी ई मुली डॉर्चबॉल प्रथम क्रमांक, दहावी ड मुली डॉर्चबॉल प्रथम क्रमांक, नववी ड मुले रिले प्रथम क्रमांक, नववी अ मुले रिले द्वितीय क्रमांक, नववी ग मुली नववी ग मुली रिले प्रथम क्रमांक, नववी ड रिले मुली द्वितीय क्रमांक, दहावी ड मुले रिले प्रथम क्रमांक, दहावी क मुले रिले द्वितीय क्रमांक, दहावी क मुली रिले प्रथम क्रमांक, दहावी ड मुली रिले द्वितीय क्रमांक. यापुढील बक्षीस वाचन B.Ed प्रशिक्षणार्थी धनश्री पोदाले मॅडम करतील. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार बक्षीस वितरण
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दोंडराम शिंदे अण्णा यांनी करावी ही विनंती. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित संस्था माता सुशीला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव शालेय आंतरवासिता 2021-22 अंतर्गत पलूस शिक्षण प्रसारक मंडळ व लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस इथे मेहंदी व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या इयत्ता 9वी वरती. तर याचे पारितोषिक वितरण होत आहे. प्रथम रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ अजिंक्य अतुल जाधव 9वी क. संस्थेचे सचिव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धोंडराम शिंदे अण्णा यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करावं. विद्यार्थ्यांनी तोंडावरचा मास्क काढायचं. मॅडम पुढील नाव पुकारा. सत्यजित दीपक कुंभार 9वी क. नाव पुकारत राहा. ऋतुजा सतीश फाळके 9वी क. तृतीय क्रमांक. विद्यार्थ्यांनी पटकन व्हायचं. 9वी क. द्वितीय क्रमांक. श्रावणी हनुमंत मंगसुळे प्रथम क्रमांक 9वी क. मेहंदी स्पर्धा आफरीन जुबेर मुजावर 9वी ड तृतीय क्रमांक. अल्फिया आजिम उडाचीकर 9वी ई द्वितीय क्रमांक. मयुरी अर्जुन कदम 9वी ई प्रथम क्रमांक. थँक्यू. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मान्यवरांचे आभार. मार्गही तुला दिसत जाईल. हाच बोध आजच्या कार्यक्रमातून घेण्यासारखा आहे. माणसाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तळमळ. त्याच्या जोडीला कष्टातील सातत्य असले की कोणतेही साध्य अशक्य नसते. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. आत्मविश्वासामुळे यश मिळण्याची खात्री नसली तरी संघर्ष करण्याची अजेय प्रेरणा त्यामुळे मिळते. दुसऱ्याच्या आनंदात ज्याला नाता येतं या जगात खरं गाणं त्यालाच गाता येतं. पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. त्यानंतर आभार प्रदर्शन करतील SM मुल्ला सर. विद्यार्थी मित्र, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस माध्यमिक विभाग पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी पार पडला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुशांत आसवले साहेब हे आमच्या प्रशालेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले व मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच त्यांच्यासोबत असलेले आमचे मित्र जालिंदर लोंढे आणि सदामते हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी संस्थेच्या वतीने हार्दिक आभार. त्याचबरोबर संस्थेचे सचिव आदरणीय श्री धोंडीराम शिंदे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्याबद्दल त्यांचेही प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक आभार. तसेच मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री M.A. पाटील सर, त्याचबरोबर संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन व शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री जयंत नाना कदम, संस्थेचे संचालक श्री अजित पाटील, त्याचबरोबर आदरणीय श्री SM कुंभार सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री A.S. सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य कोळी सर, उपमुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम, सुपरवायझर RP कदम सर, धडस सर, UV पाटील मॅडम यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार.
त्याचबरोबर या ठिकाणी प्रशालेचे शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित राहिले त्यांचे या ठिकाणी आभार. तसेच या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थिनींनी आज स्वागत गीत गायन केले त्या विद्यार्थ्यांचे व संगीत शिक्षक पवार सर यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे पाहुण्यांचे स्वागत ज्या झांज पदक ताफ्याने झाले त्या सर्व विद्यार्थी व शिक्षक जे.व्ही. पाटील सर यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. विद्यार्थी मित्र, बक्षीस वितरण करणाऱ्या विद्यार्थी त्याचबरोबर रांगोळी विभागातील उत्कृष्ट रांगोळी रेखाटली गेलेली आहे त्या सर्व शिक्षिका यांचे या ठिकाणी हार्दिक आभार. तसेच पारितोषिक वितरण समारंभासाठी मदतीसाठी असलेले सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांचे या ठिकाणी आभार. आणि आपणाला या ठिकाणी जी आज शिस्त दिसली या शिस्तीसाठी बैठक व्यवस्थित असलेले सर्व शिक्षक प्रामुख्याने खोत सर, कुंभार सर, जे.व्ही. पाटील सर यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या B.Ed प्रशिक्षणार्थी त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. आणि आज आपल्यासमोर जे सुंदर असं सूत्रसंचलन केलेले आमचे मित्र मराठी विषयाचे अध्यापक आदरणीय शिसाळ सर यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतला व पार पाडला त्याबद्दल आपल्या सर्वांचं गोड कौतुक. आज योगायोग म्हणायला काही हरकत नाही. आमचे मित्र आणि मराठी विषयाचे अध्यापक आदरणीय शिसाळ सर यांचा आज वाढदिवस आहे तर तो आपण या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करतोय. प्रमुख अतिथींना विनंती की त्यांनी शिसाळ सरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं आणि त्यांचा वाढदिवस साजरा करावा.